नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल. आता झोपली होती, पप्पा आता आले इकडनं. थोडंसं आराम करा. वाडीत गेलो तो कुठे वाडीमध्ये गेलो तो चालायला वाडीत गेला तर भाजीपाला आणला. म्हणजे तुला आता काही टेन्शन नाही. मला टेन्शन नाही, मान्य मला, पण ते भाजीपाल्याचं जाऊ दे. हा. झोपली होती, मला उठवलं कसं काय? फोन करून उठवलं. फोन करून मग आता कस काय उठवलं म्हणजे फोन करून उठवलं. म्हणलं आज रविवार आहे ना, चल तर जाऊ बबलीकडे म्हणलं कोकणला भेटून किटूला घेऊन जाऊ. लय दिवस ध्यान आलं. कोकमचं नाव घेतलं, मला पटकन उठावं लागलं. मग उठले लगेच मी पटकन घातला ड्रेस आणि चल म्हटलं. किट्टू पण आवरले. एवढे आणले, बबलीला आणल्यामुळे. बबलीला घे ना, आपल्याला राहू दे. बरोबर. 3 तिला घेऊ दे. हा घे. 3 तिला घेते, एवढे तिला घेते. हा हा, कसली भाजी आणली? मेथीची पालक ही भाजी चांगली असते. लाल कोराची भाजी पाहिजे किती हा भाजी. ना, हे दोन आपल्याला राहू दे. हा हं? अजून आहे पण 2 त्याच्यात हा 2 आहे आहे. का? हा बबलीला घेते. हा हा या 2 बबलीला. बबली लाल कोराची आणली का? हा किट्टू तिकडे जा, तिकडे जा. कपडे नाही घातले तू. कपडे नाही घातले. कपडे घालावे. कपडे घातल्यावर ये, बोलली ना तुला मी. एडेवानी करून ही लाल कोराची, ही बबलीला एक घेते. हा ही आपल्याला ठेवते. किट्टू दादा कपडे तो घाल. नाही तो नाही असं येऊ त्याला नये. घेत नाही. हा? त्याला घेत नाही मी. हा. हा तर पहिले कपडे घाल, कपडे घाल. जाय. पालक का? पालक बबलीला एक, हा. आपल्याला एक ठेवते. एक तिला एक आणि एक हा, आपल्याला. एक कोथिंबीर आपल्याला घेतली, तिला हे आपल्याला ठेवती. हे तिला पालक घेतली, तिला मी ठेवली का? हा, आपल्याला पालक घे ना. परसों से खाली दोन आपल्याला राहू दे. हा शोना, ते वल्ल उरण खाली. हा थोडं जाऊ दे. हा चल चल बाबा, लवकर जायचे. बबलीला घेते. हा दोन पालक. हम्म. परत माझं आठवण राहते नाही. याच पिशीत घे ना. हा याच पिशीत एक पालक. हा 2 पालक. बरोबर, 2 पालक. सगळं बरोबर आणले. मग मला हिशोब येतो ना. आले बाबा, ये बबली ताईला घेतली. बबली आज तुला रे दादा. हा रेड कलरची भाजी लय अरे रेड कलरची घेतली, ह्याची घेतली. ही पण भाजी मस्त. ही ग्रीन कलरची भाजी. गावठी. वड्याची रेसिपी तर दाखवलीच नाही. कमेंट आले तर रेसिपी दाखवा. बरोबर ते बबलीची इथं बनवा. हा. हा? तुला काय भेटलं? चला पैकी नारळ पाणी पिया लवकर आणि लवकर. चला कपडे घाला, चला आपल्याला जायचे. काय बोलले? कोकणकडे जायचे. कोकणकडे किट्टू कोकण म्हणतो. कोकमकडे. तर हे मायराला म्हणा ठेवायचं बघून बाळाला कपडे घालते आणि जातो आम्ही. येतो म्हणजे आज तिकडे थांबावं लागेल. काय माझे मॅक्सचे कपडे तर असतात, काय कपडे घेत नाही. पण मला सकाळी उठून यावं लागेल, एवढं ध्यानात ठेवा. का? मला टेम्पोची ट्रिप होती सकाळी. मग काय तुम्ही उठून येणार आहे म्हणजे ध्यानात राहू दे. मला काय हा नाही तू म्हणजे मला येऊ द्या ना, मग थांबा मग पळा. मग मला पण येऊ द्या बोलून. हा मला पण येऊ द्या असं बोला. हा चल. बरं बरं मी करतो. ड्रायव्हिंग मी करणार आहे. हा. त्याला ते खायला. हा? त्याला दे बोलून खोबरं नारळ. ओलं नारळ लय भारी राहते. खाऊन पाय ना. अरे खाऊन पाय. खायचं असतं. जाऊ दे. चला आवडू मस्त चहा पिऊन जाऊ. चला ठीक आहे. अद्रकवाडी चहा पिऊ. आभाळ आलं तर गायचं इकडे. आज संडे खूप आभाळ आलं. आभाळ आल्यावर हातपाय दुखतात. हा मग खा थोडंसं. खात नाही. त्याच तोंडात घाल ना. उष्ट कशाला घालू उष्ट दादाला? नाही. हं. घे रे. दादा घे. त्याला नारळ पाणी पिये. जाऊ दे. कोकमला काय खायला घेऊन जावं लागेल. केळी काय आपण मग कोकम आता आमचा स्वतः हाताने खातोय. हा. किटू दादा आता हा दुसरे कपडे घाला लवकर. हा दुसरे कपडे घालतो ना आता. हा. तू लेकीचे म्हणले लय पटकन कपडे आटपले मला पण पटापट लेकीचे तर उठवा लागतं. लेकीचे तर याच्यामुळं की आपल्या कोको बाळामुळं हा. पटकन जीव लागतो ना. नाही घेऊन जा बाई. हा या भाज्या घेऊन जा. तिकडे फ्रीज मध्ये ठेव. हा हा. तुम्ही आता आयो आयो असं म्हणत राहतात. कपडे बदला आणि चला थोडा वेळ. थोडं फ्रेश होतो आणि मग जाऊन कपडे. हा. आणि या भाज्या तिकडे नको. का रे? मी भेटलंच नाही. वही दादाला भेटला नाही.
वैद्य आता शाळेत जातोय सध्या, घरी राहत नाही. आता तू पण शाळेत जायला भेटणार नाही कोणाला, सुट्ट्याच असतात, शाळा असते. तर शाळेत जातो म्हणून भेटला नाही तुला. चला लवकर लवकर. हा का बॅगही भरलेली. मी जाईन म्हणजे उद्या शाळेत, आज संडे ना. हा. तर सकाळी मी कोकण शाळेत जाईन. अच्छा, दोघं जण शाळेत जाणार आहे. चला 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 चला. लई शाळेची हौस आहे माझ्या बाळाला. झाले आता माझ्या बाळाचं ॲडमिशन, आता जाईल लवकरच. किटून सगळी माती काढली झाडायची माहितीये का. ती मग अशी भाजीपाला आणायला गेलं तर तिकडून माती तरी आणायची ती झाडाला लावायला. आता जाऊ, आता काय जाताना बबलीकडे जायचे. इकडे दादा थांब. ए चल इकडे चल. इकडे गाडी आली बघ, गाडी आली. इकडे उभा राहाय. त्या बाजूने यायचं, गाडी इकडून आली तर इकडून यायचं, इकडनं. हा इकडनं. ये लवकर पळ. इकडनं. हा थांब, तिथेच उभा राहायचं. थांब. नाही तिकडे हा चल, ये इकडे चल. तो म्हणतोय माझे फ्रेंड आहे, एकदा भेटून येतो. हा चल दादा, भेटला चल. तुझे फ्रेंड आहे का ते? अरे देवा. अरे इकडे गाडी वळती, गाडी वळती. गाडी वळती. इकडे रिवर्स होती गाडी. त्याला काहीच गाडी यायचं माहित नाही. चल इकडे दादा. चल रे चल, आपल्याला जायचं कोकणकडे जायचं. आला का भेटून त्यांना? गाडीचं काय कळत हा, चल. चल एक फ्रेंड सायकल चालवत होतो. हा चल. एक फ्रेंड सायकल चालवतो आणि एक फ्रेंड बॉल खेळत होतो. आणि कोको फ्रेंड तर घरी आहे. तो घरी आला, त्याला सरप्राईज देऊ आपण. चला, त्यांना माहिती आवाज गेला असं तिकडे. हा नाही गेला. चल. गड्यावरती दिसणार होती. हे बोलू नको. नाही काहीच बोलत नाही. चल पटापट चल. काय बोलू नको. नाही ना, चल ना पटकन. मग कोकणला भेटायचं ना तुला, सरप्राईज द्यायची ना त्याला. हा तुझं अचानक डायरेक्ट कोको उठून म्हणतो तू. चला चला आता बंद करा नंतर. तो सोंगाराला काय खाणार? नाही काहीच नाही बोलत. चल. तो काय वाकून चालला. आवाज आला होता ना. आवाज आला होता. आवाज चालत नाही गाडी. दादा काय रे, तुला कोणीच भेटलं नाही, कोकोच भेटला. खेळू द्या दोघाला खेळू द्या माझ्या बाळाला. आतू आले, आता झालं चालू. आतू पाहिलं का इतका भारी मोबाईल माझा. ते झक करायचं मला माहितीच नाही. बबली मला बोलली याची सेटिंग बदलावं लागेल म्हणून. तेव्हा आता प्रथम बदलून दिलं. बरं आतू चालू केलं. आता आतू बोला. हा बोल आतू बोल. काय बाई, आता 2 दिवस आतूच आहे. आता नाही तुला मम्मी. आतू मग मनात आलं तर ना. हा आई जा बाळा, जा घास खायला जा. सांगा मग जा, मम्मीला काय बोलतो तू? दादा आतू का बोलतो? आताच दिवसभर आतूच राहील. दादा आतू जा आतूकडे. पाहिलं का एवढा किट्टून बाजार काढलाय त्याचा खेळायला मस्त पैकी. किट्टू दादा आला की सगळं घर घाण होतं दादा तुझं. झालं आतू बोल. बबलीनं पापीठ मळलं याच्यामध्ये आणि भाकरी ज्वारीच्या, आणि त्याच्यामध्ये काय मिक्स केलंस? नागली मिक्स केली. बरं झालं. आता मी पण नेक्स्ट टाइम भरपूर कॅल्शियम आयरन फॉलिक सगळं काही. आता बबली मी पण ज्वारी मध्ये टाकते घरी गेल्यावर. जॉईंट पेन साठी चांगलं आहे. हा ना, लय पाय दुखतात माझे. टाकते आता. बस झाले आपल्याला काही 4 भाकरी, कशाला भाताची गरज नाही. हा चालेल. हा
का पोरं खातील दोघं नाही ते नाही भाकरीच खातील. कोको भाकरी पण खातो आणि चपाती पण चपाती बी सगळं खातो. खातो. आणि त्याला जाऊ दे. सगळी सवय लागली. चार किती पातळ भाकर झाली मस्त ते मग मशीन मध्ये हे केल्याने ते नाही थापल्यावर आहे. थापल्यावर आहे. थापलीच मशीनने केलं सगळं भाकर पण मशीनने केली ना. नाही पीठ भारी झाले ना पण मळलं गेलंय. तसं ज्वारी पण चांगली जेवारी चांगली हा जेवारी आहे ना चांगली आपली तू? मग जेवारी चांगली ज्वारी पण लागते चांगल्या क्वालिटीची हा ना ह्याच्यावर पण जेवारी पण मग जेवारी चांगलीच पाहिजे 50 वाली का 70 नाही 50 का काहीतरी आहे हा. ना, 56 का काहीतरी. छान असते मग 56 मध्ये कमी हा? देऊ. आई बुट घालून आला खाली चालायला आलो आपण जेवण करून आगे बाई आगे बाई आगे बाई चला गाडीला राहिली का काय माहिती हो कुठं राहिली तर चल खेळा खेळा आ व्हिडिओ इथेच काढला होता नाही नाही इथेच पप्पाची चाबी हरवली स्कूटीची कुठं पडली काय माहिती का कोकडे चल चल कोकडे चाबी पडली म्हणते चल असं बावली नाही गे डिकीत पण नाही डिकीत पण नाही म्हटलं तसं केलं असेल तर. नाही ना, मी केलं कधीच पण नाही. तसं नाही केलं नाही होतं माझ्याकडून झालं असं. हा. नाही माझ्याकडून नाही झालं अजून डिकीत नाही टाकली नाही ना सापडली जवळ कसं करायचं पहिलं किटूचं काकूचं खेळणं खाली मस्त मस्त काकूला किटूला म्हणजे किटू तर देत नाही बाई कोणालाच म्हणलं किटू तर देत नाही कोणालाच हा खेळा 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 मुलांसोबत खेळायला गेलं होते ते त्या पोलगाने हिसकून घेतला. बरं बरं जाऊ दे ते आपल्या तिथं आपण खाली उतरत नाही आपण खाली नाही भारी उतर आहे तुमच्या घरी मस्त एक्सरसाइज होती चालायला आम्ही कलर मध्ये उतरत पहिली मी जायची अगं पण इथं लाइटिंग आहे सगळं काही आहे तिथं पण होती कलर पण आहे पण मग मला कंटाळा येतो एकटीला जायला पहिली मी रोज चालायची मला फ्रेंड बी होत्या भरपूर. आता मला एकही फ्रेंड नाही मी फ्रेंडच नाही केली कोणी तू एक फ्रेंड होती हा त्या येतात पण मी नाही जात नाही ती फ्रेंड होती तिच्यावली एक खांदीची पण ते गेले गावाला याला खांदीसला ते खानदेशला गेले का नाही तर बाकी नाही मग माझी तिथे कोणाशीच नाही. कधीच नाही फक्त परिवारमध्ये प्रीतंबालामध्ये फक्त मग मी झुंडमध्ये असते एकटे कधीच नसते काय वापरता तुम्ही काय म्हणता हा? शेर अकेला आते आहे मला म्हणजे मग मी फक्त झुंडमध्ये असते एकटी मैत्रीण वगैरे पप्पा म्हणतात कोणीच नाही तर म्हटलं प्रीतम मला म्हणतात मग मी प्रत्येक टायमाला झुंडमध्ये असतात मध्ये असतात हा झुंड मध्ये जास्त ना एकटा कधी नसतात असं आहे. हा? ए किट्टू धर पळ पळ कर पळ हा ते एकटं चालत जा. चल इकडे एवढ्या नाही येण्यासारखं करायचं थोडं घाबरायचं दादा असं नाही करायचं चांगलं नसते मग दादा घाबरतोय एवढा एवढा दादा पण घाबरतोय चल मग घाबरतो तो बाय कुठे आहे तू काय माहिती हा काय आला पुढे तुझ्या पुढे का मी इकडेच पाहत त्याला चला कधीच आणि जा त्या तू संख्या जाऊ नको किट्टू जाऊ नको चल दादा चला चला पटापट चला कोकणची लय कुटुक 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 बुट वाजवले भाऊ चल पटापट कुटुक 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 पळ 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 कर पळ कर पळ कर पळ कर हळूहळू पळा फ्रीज मध्ये कशामध्ये माझी आणखी बाहेर टाकली ती पप्पाने एकदा हे काही पण नको खोटं बोलू मध्ये आणले होते काही पण बोलते यार काय खोटं बोलायचं बाहेर सवय टाकली नंतर बाहेर कशाला टाकू मी येडी का काय तू डस्टबिन मधून मध्ये आणले हा नंतर मी म्हटलं नंतर कसं काय असं काय खोटं बोलणं सवय लागली ठेवलेली नंतर इकला होतो आता जाऊया आपण आता बस जायचं मध्ये थंडी आता जायचं का आपल्या कलर सिटी मध्ये आपण नाही बस मध्ये जाऊ अच्छा आज पण नाही जायचं मम्मी पप्पाकडं नाही हा इकला लावा आज इकला जीव झूम झोपू गाडी टाकून हा का कोकड्या बरोबर आलं बाय आलं बाय आलं बाय आलं बाय चला चला आपल्याला जायचंय गली चला अरे तुम्ही नाही आमच्या गली येत तर आम्हालाच यावं लागतं कोकडे कोकड्या चल इकडे किती मच्छर किती मच्छर किती मच्छर किती मच्छर किती मच्छर कोण कोण बोलतंय रे तू? कोण बोलतंय किती मच्छर किती मच्छर
किती मच्छर किती मच्छर. कोको रुचिता हा बिग बॉस मध्ये. भाऊ भाऊ मी आताच हॉस्पिटल मधून आले आणि प्रीतमनं मला लय भारी डाएट तेवढं मला फॉलो करायचं सगळं. 3 महिन्यात बघू रिझल्ट येतो का नाही. हा? 3 महिन्यात बघू रिझल्ट येतो का नाही. जर रिझल्ट मोडला, हा. मी आहे ना त्यांना बोललो, म्हटलं मी आहे ना डाएटचे पैसे घेतो, पण तुम्ही सासू म्हणून तुमच्याकडून घेत नाही. पण जावई असल्याचा फायदा नका घेऊ. जर रिझल्ट नाही आला तर मग 90 दिवसांनी 91व्या दिवशी तुम्ही मला पैसे देणार आहे. हा चालेल जर रिझल्ट आला हा. तर मग आनंदी आनंद घ्या. आनंद आहे आनंद आहे. हा. मग नो चार्ज. नाही करून दाखवते मी नेहमी आजारी बरं नाही ते. मला नाही वाटत ना. हा बरं नाही म्हणून ते डाएट करणं गरजेचं आहे. आता झुंबा क्लास तर बंद केला प्रीतमनं, कारण की आता डॉक्टर कोण आलो, डॉक्टर बोलले नाही झुंबा नाही, ते हड्डीला थोडासा प्रॉब्लेम आहे नाही तुमच्या गुडघ्यांना. जे 60 वर्षाच्या लोकांना होतं ते अगोदरच तुम्हाला झालं, असं झालं. म्हणून ते उठता बसायला त्रास व्हायला लागलाय. म्हणून झुंबा नाही, जास्त ड्रायव्हिंग नाही, चालले तर जास्त हे करा, गाडीत बसलं तर 1 तासानं लगेच उभं राहायचं असं उभं राहायचं, थोडस चालायचं आणि मग परत गाडीत बसायचं. पण तसं नाही करायचं. प्रवासामध्ये असं बोलले, घरी पण असले अर्धा तास बसायचं आणि लगेच उठून थोडस चालायचं, परत बसायचं. पण जास्त बसून राहायचं. गुडघ्याची गादी हा. झाली नाहीये, हा ठिसूळ झाली. ठिसूळ हा ठिसूळ झालं माहितीये का. तरी मी म्हणते एवढं मला वाकून चालावं लागतं, मला शिडी रंगता येत नाही. मलाच लाज वाटायची की मी काय करू. फॅट लॉस करायला लावलं ना, मग आता 90 दिवसात आपण बघू. फॅट लॉस झाला तर भारीच आहे. नाही ते फॅट लॉस तुम्ही मनावर तुम्ही घेतलं तर. जेवढं सांगितलंय तेवढंच फॉलो करणार, नाही खाणार. तसं नाही. आता याच्यात फक्त एकच अडचण येऊ शकते, काय माहिती का, हा. तो म्हणजे आळस. आळस नाही आळस जर आला तर मग कार्यक्रमच नाही, तुमचा आहे. आळस. कुठे गेले म्हणून काय होतंय घसाने. एक नाही, एक दिवसानी घासाला एक घासानी लय काही होतं. लय काय होतं ते एक घास करायचंच नाही, हा? नाही, एक घास नाही. आजच्या दिवस मसाले राहते. उद्याच्या दिवस, नाही, ते नाही 2 चालणार. दिवसात सगळं चाललं जातं. हा. मग नाही प्रीतम तसं काय नाही. आणि डाएट म्हणजे घाबरायची गोष्ट नाही. तुम्ही विचार करा, तुम्ही चिकन रोज खाता, हा अंडे रोज खाता, मग काय फक्त बदाम खायचे आणि थोडासा व्यायाम करायचा आहे. फक्त त्याला सिस्टमॅटिक आपण अरेंज केलंय आणि त्याला एक प्रमाण ठरवलंय. उपाशी राहून वजन कमी होत नाही. बरोबर आहे. जे म्हणता ना मी उपाशी राहतो आणि मग वजन कमी होईल, ते तुम्ही ज्या दिवशी खातील त्या दिवशी तेवढंच वजन परत येईल. बरोबर आहे. तर उपाशी राहून वजन नसतं, कॅलरी डेफिशियंट मध्ये जायचं. म्हणजे कॅलरी कमी खायच्या, फॅट कमी होईल आणि प्रोटीन वाढेल, मग ताकद येईल ऑटोमॅटिक. बरोबर ठीक आहे, ते काम करून करायचं. दाखवते म्हटलंय ना मी तुम्हाला. आणि पाणी भरपूर प्यायचं. हा 3 ते 4 लिटर पाणी हा दिवसात. बॉटल आहेत हे ना मला, ती विसरलं बॉटल होतं. हा पाणी सगळ्यात जास्त. बॉटलच पाणी पिते. 3 बॉटल पिली. तुला बॉटल दिली ना मी? हा. तीन तुला ते बॉटल दिली नाही. ती नाही आहे माझी 2 1 लिटर वाली. लिटर. ती 1 पूर्ण लिटर संपवायची एका दिवसात. 1 लिटरची मी 3 संपवते दिवसात. हा, मग 1 3 लिटर ते वाली. 4 बॉटल 3 संपवते. आता मी 4 संपवून रोजच्या मी 3 संपवते. कारण लोक रात्री आजकाल आहे ना झोपेपर्यंत. डाएटीचं. हो, लो कार्ब. चालेल. आता आता हे 90 कसं- दिवस पार्टी असू का गाडीची पार्टी असू, मला काय खायचं नाही. मला काय करायचं. नाही, शुगर बंद, भात बंद, नाही. चपाती बंद, हा बाजरी बंद, ज्वारीचीच भाकरी, ती पण एकच टाइम आहे. एकच रात्री नाही. रात्री फक्त आणि फक्त चिकन आहे, हा त्याच्यासोबत भरपूर सलाड. सलाड. तुम्हाला भूक लागली सलाड खा. लय ते सलाड वाला कंटाळा आला, ऍपल खा एक, हा. त्याच्यावरती नाही. केळी नाही. केळी नाही. हा. त्याच्यानंतर लयच भूक लागली तर चणे खा मुठभर. हा काळे चणे, मिठाचे नाही, साधे चणे. चालेल जर त्याच्याहून लय भूक लागली तर 1 वाटी दही खा, बस. चालेल बाकी काहीच नाही. चालेल. सगळं फॉलो करते, तुम्हाला दाखवते. हा, तेच सगळं फॉलो करते आणि तुमच्यात लयच फरक पडतला फक्त. बघली खरं सांग. काय का माझ्या- आलेला तुला काय दिसत नाही. फरक पडला. मी आलेच बोलले थोडासा दिसतोय. दिसतोय भरपूर दिसतोय. इकडून घेतलंय कॅमेराचा सरळ पकड असं. सरळ. इकडे गेलं तर बरं दिसत. म्हणजे हा, तुम्ही इकडे बघा, असं इकडे चांगला बघा. पकड कॅमेरा. हा बस दाखव त्यांना. हा पडलाय का नाही पडलाय ते पण काय सांगतील. दादा, पडलाय. आता आता झाले ना माझे 25. हा, नाही, नाही मध्ये घेतलं का? नॉर्मल आहे. मध्ये घेतलं रे, नाही मग तर घेतलं. पूर्णच जाईल नाही. मध्ये गेलं. पोट नाही कमी झालंय तुमचं, फक्त अगं मग आता ते बॉडी हा, body मध्ये तुम्ही फरक सांगा, पडतो. एका महिन्यात कोणाचं पोट डायरेक्ट ऍप्स येतात काय? काय माहिती. नाही बॉडी स्ट्रॉंग दिसते. अगं, मग हे आता- शोल्डर वगैरे दिसायला लागले. चेहऱ्यावर पण ऐका फरक पडलाय. ऐका, ते काय मॅजिक नाहीये हा. की चालू केलं आणि लगेच एकदम
जादू झाली. नाही नाही, मी 90 दिवस घेतले, त्याचे 120 दिवसही होऊ शकतात. बरोबर आहे. शेवट आपलं आता माझा प्रवास जास्ती चालू आहे, बाहेरचं खाणं जास्ती चालू आहे, हा. त्याच्यातही मी डाएट मेंटेन करतोय. मग हळूहळू ते पोट कमी होईल. आणि आता आपल्याला बाहेर कुठे जायचं ठरलं 90 दिवसात मला, मग मी हेच हेच डाएट diet मी कसं करतो? हा ते मी डाएट. तुम्ही पाहिलं ना त्या दिवशी गाडीत तुमच्यासोबत अंडे खात हो होतो. बरोबर. बाहेर जायचं असलं ना तर काय तुम्ही मस्त चायनीज खात होते, मी अंडे खात होते. हा. बरं मम्मी हा. बाहेर जायचं असलं की याचा फोटो काढून घ्या. फोटो आहे ना, फोटो आहे काढला ना. ना. बाहेर तू तंदुरी खाऊ शकते. तंदुरी खायची, हा, तेलाची तंदुरी. नसते. याचा वॉलपेपर लाव ना त्याच्यापेक्षा. मग मी किती दिवस लावलेला होता वॉलपेपर. हा. मला आता पाठ झालं म्हणून. वॉलपेपर लावून डाएट मलाच पाठ झालं यार, काय द्यायचं मला माहिती, म्हणून मी बघत नाही डाएट. हा ना. कधीच नाही. नाही, सुरुवातीचे 10-1 दिवस लागतात, नंतर मग पाठ होऊन हा, जातं. नाही, मी दररोज पाहिजे. 90 नंतर दिवसानंतर मला बदलेल डाएट. ब्रॉकोली वगैरे ते त्याच्यानंतर पण खा. है ना प्रीतू? सध्या काहीच नाही. सध्या एवढं आहे, सध्या एवढंच फक्त एवढं छोटसच आहे. 90 दिवस मला एवढंच व्हेजिटेबल्स पण राहू दे शरीरात असं. बोलले ना भाज्या खातील. भाजी खाते ना मला पत्ता